तर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं ओ सॉरी थोडंसं इकडे तिकडे ना आलंच. हा, आत्ता कसं दिसतंय? एकदम मस्त, एकदम छान. तर वेलकम टू द अनदर ब्लॉग पब्लिक. और मी तुमचा लाडका NB. आणि आज आपण जाणार आहोत तर एक मस्तपैकी असं शूट करण्यासाठी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवण्यासाठी जाणार आहे, जे की आपण एक पार्ट ऑलरेडी कम्प्लीट केलेला आहे. मी चाललो आहे गणपती बाप्पांच्या फॅक्टरीमध्ये, जिथे गणपती बाप्पांच्या मूर्त्या तयार होतात. ठीक आहे, तर तिथे कलर पण होत आहे. आणि मोस्टली सगळ्यात मेन काम आहे की घरातले गणपती आम्ही जो तिथे बुक केला आहे, जो मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं, पण तुम्ही कोणी गेस केलेलं नाहीये राईट की आपण कुठली मूर्ती घेऊन चाललोय. तर यस, आपल्या घरातल्या गणपती बाप्पांचे मूर्तीचं कलरचं काम झालेलं आहे आणि आता डोळ्यांचं काम चालू आहे. म्हणजे डोळे जे रेखीव बनवतात त्याचं काम चालू आहे. तर ते काम बघण्यासाठी मी चाललो आहे आणि त्याच्यासोबत आपण तिथले वेगवेगळे गणपती म्हणण्यापेक्षा जे गणपती त्यांनी बनवले ते गणपती आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि तिथे खूप सारे गणपती जे मंडळांना पण जातात, जे अजून व्हाईट कलरमध्ये जे POP असतात किंवा फायबर असतात त्या फॉर्ममध्ये आहे. तर येस, अशा काहीतरी एक छोटीशी रूपरेषा असेल आणि आपण जाऊयात मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. वेगवेगळे गणपती तर फॅक्टरीतच असणार आहे. बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला एवढा काय असं भारी असं स्टॉल्सवाला दिसणार नाही, पण जिथे कारागीर खरंच काम करतात त्या ठिकाणी आपण जाऊन गणपती बाप्पांच्या तुम्हाला मूर्त्या दाखवणार. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच लक्षात ठेवा, आपल्याला पटकन चॅनल ग्रो करायचं आहे. तर फॅमिली वाढवण्यासाठी सबस्क्राईब करणं विसरू नका. चला भेटूयात आपण, पण त्याच्या आधी हे बघा, असे मस्त छान छान गणपती बाप्पांसाठी आपल्याला जास्वंदाचे फुल आपल्या घरात येत राहतात. बघा, दुसरी कळी आहे, तिसरी कळी आहे, तर चालूच असतात. तर हे कळ्या आपल्याला येत राहतात आणि 10 दिवस जास्वंदाचं फुल आपल्याला येणार आहे आपल्या घरातल्याच फुलांमधून. तर इथे एक आहे आणि पलीकडे एक आहे, ते मी तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवेल. तर येस, भेटूयात. तर आता आपण फॅक्टरीच्या जवळ पोहोचलो आहोत. फॅक्टरीमध्ये बघा माझ्या मागे दिसतंय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजींचा स्टॅच्यू आहे. हे आय थिंक सो गणपतीच्या डेकोरेशनसाठी जे लागतात ना ते आहेत. पण आपण फॅक्टरीच्या आत जाऊयात. आत गेल्यानंतर बघूयात मस्त मस्त छान छान मूर्ती. आणि येस, असं मस्तपैकी तुम्हाला एक प्रसन्न वातावरण दिसेल. खूप वेगवेगळे बाप्पा तुम्हाला दिसतील आणि तुम्ही मग ते बघा आणि सांगा मला तुम्हाला कुठला आवडला, छान आवडला. आणि जर तुम्हाला इथला ॲड्रेस पाहिजे असेल तर कमेंट करा, मी पटकन तुम्हाला ॲड्रेस खाली शेअर करेल आणि नंबर पण शेअर करेल. चला भेटूयात दादाला आणि विचारूयात त्या गोष्टी. आजोबांनी घेतले वेपन. हे आता आजोबा करणार आहेत. तर गॅस सिलेंडर आहे, गॅस आहे. खूप लोकांना माहिती नाही हे नक्की कशासाठी वापरतात, पण ह्या पण गोष्टी वापरल्या जातात मूर्ती करण्याच्या ह्याच्यात. तुम्ही बघू शकता इथे थोडेफार प्रमाणामध्ये काथ्या असतो जो POP साठी वापरला जातो. तो POPचा सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आणि स्मूथ करण्यासाठी, एकदम डिटेल वर्क करण्यासाठी ह्या पण गोष्टी वापरल्या जातात. लोक म्हणतात की काही मेहनत नाही आहे, मेहनत खूप असते. तुम्हाला फक्त दिसते मूर्ती छान, पण त्याच्या मागं केलेली मेहनत कोणाला दिसणार नाही.
आता बघा आजोबा फुल तयारीत आहे. रेडी. तर तुम्ही बघितलं मी फॅक्टरीमध्ये मस्तपैकी छान सिनेमॅटिक्स वगैरे काढले, छोटे छोटे क्लिप्स काढले आणि तुम्हाला दाखवले पण. तर सगळ्यांचं मत जसं असतं की गणपती बनवणं किंवा गणपतीला कलर देणं हे खूप इझी काम आहे, असं काही नाही आहे. इझी काम नाही आहे. तुम्हाला जर खरंच काही गोष्टी अनुभवायच्या असतील तर अशा फॅक्टरीजला जिथे छोटे मोठे गणपती सगळे बनवतात तिथे या नक्की. कारण तिथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की गणपतीला काय काय गोष्टी लागतात बनवण्यासाठी आणि किती वेळ लागतो. तर यस, असाच आपला अनुभव तुमच्याशी मी शेअर करत राहील. मी येत राहतो इथे, माझा घरातला गणपती आहेच तिथे आणि तो झालाय, ऑलमोस्ट झालाय, सगळं झालंय त्या गणपतीचं. तर तुम्ही नक्की कळवा मला तुम्हाला काय वाटतं की कुठला गणपती आहे काय नाही. लेट्स गो, भेटूयात तुम्हाला.